प्रत्येक स्त्रीनी फायनान्शियली इंडिपेंडेंट हे असलंच पाहिजे. असलंच पाहिजे. कारण ओव्हर द इयर्स आपण जे बघत आलेलो आहे किंवा आता सुद्धा बरेच घरी या गोष्टी घडत असतील की जर तुम्ही कमवत नसाल ना तर तुमची किंमत काही राहत नाही. परफेक्ट. सो मग ती किंमतची सुरुवात कशाने होईल तर तुम्ही जर कमवायला लागलात तर त्याच्याने जेव्हा तुम्ही कमवायला लागता तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो. चुकीच्या गोष्टी सहन तुमच्याकडनं होत नाही आणि मग त्याच्यावर उपचार केला Perfect. जातो. सो फायनान्शियली इंडिपेंडेंट असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे काय झालेलं आहे की हे वाढत गेलंय की बायका फायनान्शियली इंडिपेंडेंट होत आहेत. पण जे वर्षानुवर्ष संसार चालवणं असतं त्याच्यात काय फार बदल नाही झालाय. ओके. त्याच्यात हळूहळू होतोय पण तो बदल होण्यासाठी खूप वेळ आहे. म्हणजे तो बदल कसा की आधी पुरुष बाहेर काम करायचे, बाई घर सांभाळायची. परफेक्ट. अजून तसंच अपेक्षा केली जाते की बाईनी घर सांभाळावं पण बाईनी बाहेर जाऊन काम पण करावं आणि फायनान्शियली इंडिपेंडेंट पण व्हावं. सो इथे कुठेतरी बदल घडण्याची गरज आहे. जो बदल हळूहळू होतोय, जो शहरांमध्ये जे दोघंही नोकरी करतात त्याच्यामध्ये तो दिसतोय. पण वी स्टील हॅव अ व्हेरी लॉंग वे टू गो. म्हणजे अजूनही बरेच ठिकाणी बाई असल्यामुळे काय काय अपेक्षा ह्या बाय डिफॉल्ट केल्या जातात कारण अनेक वर्ष अनेक पिढ्या हे सगळं बघितलं गेलेलं आहे. सो वेळ लागेल पण आय होप या गोष्टी बदलल्या जातील.